कामाची त्यांना घ्या. आता आपण म्हणू की त्यांना विचारायचं पहिलं बाबा. उद्या कामात द्याव प्लस त्यांचा परत प्रॉब्लेम नको. ते नाही मग माझं काम आहे मी त्यावेळी तुम्हाला म्हणलं माझ्या आता तुम्ही जबरदस्ती केले म्हणून. टाइम देणारा पाहिजे. टाइम देणारा माणूस पाहिजे. टाइम देणारी पाहिजे. आता ह्या समज ह्या बाय म्हणतील ना आता आम्ही मोकळे काय काम लागलं नाही आपल्याला बरोबर आहे. एकदा तो उद्या चांगल्या नोकरीला लागला तर 5-6 पोरं फक्त इकडे अरे पण नावाला मी काय येतात. म्हणतो, आता सावली पण चांगल्या नोकरीलाच पोरं येते की महिन्यात ना शनिवार रविवार येतात ना बस. आता सगळं एवढं केलंय ना आम्ही 6 जण असत. मी बावड्या आणि माने आता 4 दिवस झाला 5-6 दिवस झाले. मी तर बाबा 2 दिवस होतो थांबलो होतो फक्त. आणि ती बारकी पोर बस एवढं उद्योग करून कापून कटिंग करून बसवून म्हणून चिटकावून आम्ही म्हणतो अरे नुसतं खांब बनवाय 2-3 दिवस गेले. हे डेकोरेशन पोरांनी बनवले. फिट बसत्यात. आणि ते एक नट वरती टाकले. हा मग ते मग त्यासाठी ते ना- टाईट करीत नेलं ना अवचित कुटुंबश्री केली म्हणजे काय करायचं 20,000ची ती लाठी आहे. कशी ती नावाची हा उद्या करूया आपण. सकाळी आहेत ना तू? रात्रीचे वाजलेत आता आय थिंक जवळजवळ 1:30 वाजलेत आणि सगळेच म्हणजे आता इथे माझ्या मागे तुम्ही बघू शकताय हे सगळे गावकरीच पण थोडक्यात उरमोडीचा जो राजा आहे म्हणजे माझं जे गाव आहे कुरुळ तालुका जिल्हा सातारा आणि गाव कुरुळ. सो हे तुम्हाला बऱ्याच वेळा सांगितलं ब्लॉगच्या माध्यमातून पण कुरुळ गावातला उरमोडीचा राजा हे दरवर्षी पूर्ण गावकरी जमा होऊन वर्गणीतून आणि येणाऱ्या काही स्पॉन्सरशिपमधून बाप्पा दरवर्षी बसतो इथे उरमोडीचा राजा. आणि तुम्हाला मी दाखवतो ती मूर्ती संपूर्ण विथ डेकोरेशन. आणि पहिल्यांदा यावर्षी म्हणजे याच्या आधी सुद्धा बाप्पाच्यासाठी सगळेच सजावट करतात घरगुती असो किंवा मंडळाचा असो. सो सजावटीमध्ये यावेळी ना बिलकुल कसर नाही सोडली आहे. म्हणजे आता कुणी कुणी केली आहे ते मला माहीत नाही ते आपण थोड्या वेळाने विचारू. पण थोडा महल उभा करण्याचा प्रयत्न आणि खूप सुंदर प्रयत्न केला आहे. खूप सुंदररित्या काम केलं आहे. तुम्हाला मी दाखवतो लवकरच. काल रात्री मंडळाची आरती मिळाली नाही आणि आता मंडळाच्या आरतीसाठी चाललोय. बरं आहे का? आहेत ना? बरे आहेत ना तुम्ही? हो. हां अच्छा आहे ना इथं भाव आहेत ना दोघं पण आहेत. आता चाललोय मंडळाच्या आरतीसाठी आणि मंडळाच्या आरतीचा आवाज येत असेल तुम्हाला आरतीचा आवाज येत असेल.
शिवचंद्र मोरी फणींद्र माता मुकुटे जाळी कारुण्य सिंधो बहुदुःखहारी तुझवीर शंभो मजकोणकारी जय जय रघुवीर समर्थ अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र तिथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र या आठवीता महापुण्य राशी नमस्कार माझा सद्गुणेश्वर ईश सर्वा गुणाचा मुळारंभ तो निर्गुणाचा नमो शारदा मूळ चत्वारवाचा गमो पंतानंत राघवाचा जय जय रघुवीर समर्थ निगाळताने तुझीच सेवा करणार दानी अन्याय माझे कोड्यात कोडी तुला कोडी जय जय रघुवीर समर्थ. मित्रांनो, आपण उरमोडीचा राजा आमचा जो गावचा गणपती आहे, मंडळाचा गणपती आहे, तिकडे आहोत. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण असताना जाणून घेऊया की उरमोडीचा राजा आला, उरमोडीचा राजा नाव का पडलं, तेच किती वर्ष झाली या गणपती बाप्पाला, किती वर्ष सेवा करतायत बाप्पाची, तर हे सगळं जाणून घेऊया. या मंडळाचं गेली मागची काही 10 वर्ष सेक्रेटरीपद भूषवलेले रामचंद्र कुरळे, त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया आणखीन मंडळाबद्दल, त्याप्रमाणे उरमोडीच्या राजाबद्दल. आता आपल्या ह्या गणेशोत्सवाला हे 34वं वर्ष आपण मोठ्या उत्साहात साजरे करत आहोत. तरी आता आपले सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ कुरोळ
92 साली आपल्या या गणेशाची स्थापना झालेली. ते स्थापना करण्याच्या करतेवेळी आपल्या मंडळाचे कार्यकर्ते, जुने कार्यकर्ते होते हनुमंत किसन कुर्ळे यांच्या सहकार्याने या मूर्तीची प्रतिष्ठापना झालेली होती. त्यामध्ये भरपूर जुने कार्यकर्ते होते आणि नंतर मंडळ रजिस्ट्रेशन केलं आणि ह्या मंडळाचा रजिस्ट्रेशन नंबर सातारला आपले धर्मादाई हे त्या ठिकाणी संस्थान त्या ठिकाणी आपले मंडळ रजिस्टर केलेले आहे. आणि ही उरमोडीचं नाव उरमोडी राजा म्हणून हा आपल्या पंचक्रोशीमध्ये प्रख्यात आपल्या नवसाला पावणारा हा गणपती आहे. आणि उरमोडी नदीच्या एकदम काठावर आपले गाव कुरुळ हे गाव आहे आणि त्या उरमोडी नदीच्या नावावरूनच आपल्या या गणेशाला, या विघ्नहर्त्याला आपले उरमोडीचा राजा हे नाव दिलेले आहे. आणि त्यापासून 1992 पासून आतापर्यंत चांगले वेगवेगळे कार्यक्रम या ठिकाणी होत असतात. त्यामध्ये आपल्या गावातील गुणवंत विद्यार्थ्यांचा 10वी आणि 12वी विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा, त्याचप्रमाणे महिलांसाठी हळदी कुंकू, वृक्षारोपण, स्वच्छता मोहीम असे वेगवेगळे कार्यक्रम या ठिकाणी राबवले जातात मंडळाच्या वतीने. आणि असाच अविरत हा आपला उत्सव साजरा होत आहे. गेली 25व्या वर्षाला चांगला पंचकोशीमध्ये चांगला मोठ्या प्रमाणात हा कार्यक्रम झाला होता. रौप्य महोत्सव हा कार्यक्रम 2016ला मोठ्या उत्साहात 25 वर्ष साजरं केलं होतं. आणि आतापर्यंत असाच अविरत चालू आहे. इथून पुढे या नवीन कार्यकर्त्यांना पण आमची एक विनंती राहील की असंच आपण सर्वांनी सहकार्य करून या सजावटीमध्ये आतापर्यंत सहकार्य केलं, असंच पुढं नाव राहावं आणि आपल्या उरमोडीचा राजाचं नाव प्रख्यात होण्यासाठी सर्वांनी मदत करावी. आपल्या मंडळाचे कार्यकर्ते, तरुण कार्यकर्ते चांगले सहकार्य करतात आणि करत राहो अशी मी त्यांना सर्वांना विनंती करतो. आणि मी माझे हे 2 शब्द संपवतो. बोला गणपती बाप्पा, मंगल मूर्ती. सर्वांना हे वर्ष सुख शांती आणि धन संपदा आरोग्यदायक जावो आणि सर्वांच्या कामधंद्यामध्ये यश मिळावे ही उरमोडी राजाच्या चरणी आपण प्रार्थना करूया. गणपती बाप्पा, मंगल मूर्ती. मित्रांनो, आपली या उरमोडी राजाची मूर्ती दरवर्षी 6 फुटाच्या आसपास असते, कधी 5.5 फूट पण असते, 6 फूट पण असते. तुम्ही बघू शकता दरवर्षी म्हणजे मूर्ती सेमच असते मोस्ट ऑफ. लालबागचा राजाचं जे काय बोलतात रूप आहे त्या रूपातच उरमोडीचा राजा बसतो. आणि राजा म्हटल्यावर सगळ्यांना सामावून घेणारा, सगळ्या प्रजेची काळजी घेणारा, सो राजा हा सगळ्यांचा लाडकाच असतो. आणि तुम्ही बघू शकता गावातील सगळे मंडळ वगैरे मुंबईहून लोक येतात, कारण गावचा मंडळाचा राजा आणि घरगुती गणपती सुद्धा आपल्याकडे असतात. घरगुती गणपतीचं आज संध्याकाळी विसर्जन आहे आणि या विसर्जनाच्या वेळी सुद्धा मी ब्लॉग बनवणार आहे. तर ब्लॉग बनवताना कदाचित काही गोष्टींचा व्हिडिओ मला स्वतःला नाही घेता येणार, माझे वडील घेतील. पण मी ब्लॉग बनवताना प्रयत्न करेन की तुम्हाला आमच्या इकडची विसर्जनाच्या वेळी कशा पद्धतीने विसर्जन केलं जातं त्या सगळ्या गोष्टी तुमच्यापर्यंत पोहोचवेन. आमच्या गावची शान उत्कर्ष क्रिकेट क्लब कुरुळ. तर यांच्या ह्या ज्या काही ट्रॉफ्याज इथे प्रदर्शन केलंय ना ट्रॉफ्यांचं, यातल्या कितीतरी ट्रॉफ्या याच वर्षी मारलेल्या आहेत. आणि खूप छान अशी टीम आहे आमची कुरुळ गावची, उत्कर्ष क्रिकेट क्लब कुरुळ म्हणून. आणि एक ट्रॉफी आहेत बघा ना तुम्ही. आता ही ट्रॉफी कधी 2025चीच आहे, म्हणजे ह्या वर्षीची कुडेकर चषक. प्रत्येक ट्रॉफीवर इयर वगैरे लिहिलेलं आहे. आता ही एक मोठी ट्रॉफी आहे बघा 2025ची, ही सुद्धा पूर्ण उरमोडीचा राजा आहे ना.
ही सुद्धा या वर्षीची ट्रॉफी आहे. सनराईज द्वितीय क्रमांक दीपक पोपळकर. आणि ट्रॉफी बघा किती सुंदर आहे. आप्पा चषक 2025 प्रथम पारितोषिक. कुठे पहिले आलेत, कुठे दुसरे आलेत. एका छोट्याशा महलाचं डेकोरेशन केलंय तुम्ही बघू शकता. आणि प्रत्येक खांबामध्ये तुम्हाला लाईट दिसेल. आणि तो खांब बनवायला लाकडी पट्ट्यांचा वापर केलाय फ्रेम बनवायला. आणि नंतर वरती सुद्धा काही फ्रेम बनवल्यात आणि मग ते हे केलंय. हे सगळं करताना इथे 6 ते 7 लोक सतत कार्यरत होती हे सगळं डेकोरेशन करताना. कोणी